बातमी आता पुण्यातून आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणातील एक मोठी अपडेट म्हणावी लागेल आणि या अपडेट नंतर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत। कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर गंभीर असा आरोप केलाय। राष्ट्रवादीच्या आमदारांनी आरोपी बिल्डरला मदत केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव न घेता आरोप केलाय। दरम्यान दुसरीकडे कालपासूनच आमदार सुनील टिंगरेंनी मात्र आरोप फेटाळले आहेत। पोर्शे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालचा फोन आल्याची कबुली टिंगरेंनी दिली आहे। मात्र पोलीस कारवाईत कुठलीही ढवळाढवळ केली नसल्याचं टिंगरेंनी म्हटलंय। तर पुणे हिट अँड रन प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील आरोप केला होता आणि त्यांच्याच आरोपापाठोपाठ आता संजय राऊत यांनी देखील आरोप केला आहे। तर या अपघातामुळे खरं तर या जामिनामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 2 जीव घेणाऱ्याला 15 तासात कसा काय जामीन मिळू शकतोय? आरोपीचा दारूचा तपास रिपोर्ट निगेटिव्ह कसा येऊ शकतोय? तसेच नोंदणी नसणारी गाडी रस्त्यावर आलीच कशी? त्यामुळे पुण्यात नेमकं काय चाललंय हा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सामाजिक कार्यकर्ता विनीता देशमुख आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। विनीता देशमुख जी, तुमचं असं म्हणणं आहे की सुनील टिंगरे यांनी तपासात विशाल अग्रवालला मदत केली आहे। ते बरोबर आहे। न्यूज रिपोर्ट्स प्रमाणे त्यांना फोन गेला आणि ते विशाल अग्रवालच्या माहितीचे आहेत म्हणून ते त्यांना रेस्क्यू करण्यासाठी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि तिथं त्यांना त्या अंडर एज कार ड्रायव्हरला पिझ्झा बर्गर म्हणजे आलिशाननी त्याला तिथं बसवलं। ऑल्दो 2 यंग लाईव्स त्यांचा इतका वाईट प्रमाणे मृत्यू झाला कारण त्याची गाडी इट सीम्स 200 ते 240 किलोमीटर पर आवर धावत होती। आणि दुसरं म्हणजे की FIR इतका वीक केलेला आहे आणि जे CCTVचा फुटेज त्या पब मधून घेतला आहे त्याच्यात म्हणजे दिसतं की वेदांत अग्रवालनी विस्की ग्लास कदाचित किंवा कुठला तरी लिकर तो घेत होता त्याच्या हातात। त्यामुळे FIR मध्ये त्याची नोंदच नाही करणं आणि वीक FIR करणं, 12 तासात त्याला बेल मिळणं, त्याच्या वडिलांना पण काही पूछताछ नाही करणं, ह्याच्यावर पुणेकर भयंकर रागात आहेत। कारण पहिल्यांदा म्हणजे तो जरी मायनर असला तरी त्यांच्या वडिलांना अटक लगेच करायला पाहिजे होती, परंतु अजून ती झालेली नाही। दुसरं, जे सगळे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस ऑफिसर्स किंवा कॉन्स्टेबल्स आहेत त्यांनी असं त्यांना VIP ट्रीटमेंट का दिली, तर त्यांच्यावर पण ऍक्शन व्हायला पाहिजे। तिसरं म्हणजे जे डॉक्टर त्यांची कदाचित त्यांनी तपासणी केली असेल तर त्यांनी ब्लड टेस्ट सॅम्पल्स मध्ये काय लिहिलेलं आहे आणि मला असं ऐकून आहे पण मला प्रूफ नाहीये की लिकर घेतले नाही म्हणून असा रिझल्ट आलेला आहे असं ते म्हणतात। तर ह्या सगळ्या गोष्टी। चौथं ते पब मॅनेजर, अजून पण ते पब मॅनेजर पब ओनर ज्या वेटरनी सर्व्हिस दिली त्यांना, ज्या माणसाने त्यांना आत घेतलं 17 वर्षाच्या मुलाला दारू प्यायला, ह्या सगळ्यांना का कडेकोटपणे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन त्यांची तपासणी, त्यांची अटक, आम्हाला फास्ट ट्रॅक मुवमेंट पाहिजे। आम्हाला असं सलमान खानच्या केस सारखं नकोय जिथं ते सलमान खानचे रिच लोकांचे ते मित्र म्हणाले की ते लोक त्या फुटपाथवर झोपलीच का, ह्याच्यावरून त्यांचा वाद चालू होता। परंतु ह्या पुण्यात आणि नॉट ओनली दॅट, कल्याणी नगर रेसिडेन्स, कोरेगाव रेसिडेन्स जिथं जास्तीत जास्त पब्स आहेत, जिथं डेडलाईन 1:30 वाजता आहे परंतु 4-4:30 पर्यंत हे पब्स उघडे असतात। नाचणं, धांगड धिंगा, दारू पार्टी, हे त्यांच्या कारच्या आवाज, जोरजोरांनी ओरडणं, ह्या सगळ्या अगेन्स्ट टाइम टू टाइम किती महिन्यापासून त्यांनी पोलीसकडे तक्रार केलेली आहे, PMC कडे तक्रार केली आहे की त्यांना कुठला लायसन्स दिला आहे तुम्ही ह्या रेसिडेन्शियल नेबरहुड मध्ये, परंतु
ह्युमन चेन करा, प्रोटेस्ट करा, सीपी ना भेटा, म्युन्सिपल कमिशनर भेटा, ह्याचं काही होत नाही. कारण सगळं हप्तावारी कमिशन किकबॅक्स बिटवीन पोलीस, पीएमसी, पॉलिटिशियन्स आणि पब्स. आणि मोस्ट वर्स्ट इज सुनील टिंगरे जे एनसीपीचे अजित पवार फॅक्शनचे आहेत, ते अगदी धावत येऊन त्यांची मदत केली. तर अजूनपर्यंत त्यांचे वडील विशाल अगरवाल त्यांना अटक केलेली नाहीये. आणि दुसरं म्हणजे आम्हाला त्यांचं बर्थ सर्टिफिकेट पाहिजे की वेदांत अग्रवाल ऍक्च्युली 17 इयर्स ओल्ड आहे का 18 इयर्स ओल्ड आहे, त्याच्यात पण आक्षेप आहेत. त्यामुळे पुणे भडकलंय. आणि म्हणून पॉलिटिकल लीडर्स, पोलीस, पीएमसी, एक्साइज डिपार्टमेंट, जे अथॉरिटीज असतील त्यांनी कडक शिक्षा द्यायला पाहिजे ह्या सगळ्यांना. आणि विदिन 15 डेज अशी असं माझं मत आहे, मागणी नाही, माझं मत आहे. कारण आम्ही थकलो. हे जे सगळं पबचं न्यूसेन्स आणि कोणी थांबतच नाही. म्हणजे काय करतात काय. सुनील टिंगरे तर वडगाव शेरीचे आहे, तिथं जवळच आहे. सगळे जे कल्याणी नगर मध्ये त्या भागातले कॉर्पोरेटर्स, MLAs काय करतायत काय, तिथं काही नाही. ते नुसतं बघतायत आणि जे लोक प्रोटेस्ट करतात त्यांना नुसतं गोड बोलून त्याच्यानंतर एका दिवसात विसरून जात आहेत. आणि आता पण त्यांना असं वाटतंय की पब्लिक मेमरी शॉर्ट, त्यामुळे गप्प बसावं. जर असं पोलिसांना वाटत असेल किंवा आणि कुठल्या अथॉरिटीचा वाटत असेल तर नाही, तर आम्ही हा इश्यू खूप मोठा घेणार आहोत. मी अपील केलेलं आहे सगळ्या नागरिकांना की सीपी कमिशनर ऑफ पोलीस ईमेल ID वर त्यांनी त्यांचं प्रोटेस्ट नोंदवावं. विनीताजी, तुम्ही खरं तर सुनील टिंगरेंनी तपासात विशाल अग्रवालला मदत केल्याचा एक आरोप केलाय. राजकीय आरोप देखील त्यांच्यावर होत आहेत. मात्र त्यांनी हे संपूर्ण आरोप सर्रासपणे फेटाळून लावलेत. ते म्हणतात की मी लोकप्रतिनिधी आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळेच मी या ठिकाणी येऊन घटनेची माहिती घेतली आहे. नो, पण मग स्थानिक प्रतिनिधी आहेत तर मग त्यांना किती वेळा त्यांचं ते BRTचा प्रॉब्लेम, रोडचा प्रॉब्लेम, बाकी किती प्रॉब्लेम्स आहेत, तेव्हा कुठं काय आले ते. इथं धावून आले अर्ध्या तासात त्याचा बचाव करायला. आणि जेव्हा नागरिकांची इतकी असुविधा होती तेव्हा कुठे ते येत होते. नागरिक सगळे म्हणतात, त्यांनी सुप्राणी RTI ऍक्टिव्हिस्ट आहे, तिने मला काल सांगितलं किती वेळा टिंगरेंना बोलवलं तरी ती येत नाही, मात्र इथं धावून गेले. मीन्स देर इज सम इंटरेस्ट, देर इज सम वेस्टेड इंटरेस्ट, त्याच्यामुळे ते आले. म्हणजे मित्रांच्या साठी यायचं. आणि आम्ही लोक त्यांना निवडून दिलंय, त्यांच्या मित्रांनी त्यांना निवडून नाही दिलं. जे सगळे लोक गडगाव शेरीमध्ये आहेत त्यांना MLA केलेलं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट ते नुसतं लॉबीज, इथं पुण्यामध्ये लॉबीजची मोठी प्रचंड ग्रुप्स आहेत. आणि बिल्डर लॉबीज ती सगळ्यात मोठी आहे. म्हणजे इतकी मोठी आहे की म्युन्सिपल कमिशनर पण अगदी बेंड होता त्यांच्या समोर. म्हणून इतके सगळे व्हायोलेशन झालेत. तर इथं पण तसंच झालंय. सुनील टिंगरे एका फोन कॉलवर धावत आले, मात्र नागरिकांच्या प्रश्नावर ते धावत येत नाहीत. म्हणून इट इज अ वेस्टेड इंटरेस्ट अँड पोलीस कमिशनर शुड टेक स्ट्रिक्ट ऍक्शन. आम्हाला असे पॉलिटिशियन्स नको झाले, बस झाले पॉलिटिशियन्स. ते बिल्डर लॉबी आणि कुठली तरी लॉबी, कॉन्ट्रॅक्टर लॉबी यांच्यासाठी कामं करतात कारण त्यांना कमिशन्स आणि किकबॅक्स मिळतं म्हणून. आणि आम्ही जे आमच्या टॅक्सच्या पैशांनी ते सगळे रस्ते करतात आणि 30 वर्ष खड्ड्याचे रस्ते करण्याचं काय दे कॅनॉट डू अकॉर्डिंग टू इंडियन रोड काँग्रेस. ते करायचंच नाहीये. एकदा इलेक्ट झाले की त्यांचे लॉबीजचे लॉबिंग सुरू होतं. हा माझा आरोप आहे. विनयजी, अर्थातच तुम्ही आरोप केलाय, मात्र त्यांचं म्हणणं आहे, टिंगरेजींचं म्हणणं आहे खरं तर ते म्हणतायत की हे सगळे राजकीय आरोप आहेत, राजकीय प्रतिमा माझी मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच अनुषंगाने हे आरोप केले जात आहेत. हे जे सगळे नेते आहेत कुठल्याही पार्टीचे असो, हे त्यांचं फेमस सेंटेन्स आहे की काही त्यांच्यावर आरोप केला की ते म्हणतील की कसलं तरी पॉलिटिकल झालं, वेस्टेड इंटरेस्ट झालं. परंतु सगळ्यांना माहितीये की ते एवढा पोलीस स्टेशनला गेलेत आणि इनफॅक्ट त्यांनी पुढे यावं आणि कडक कारवाई करायला मदत करावी. मग आम्ही म्हणू की हो, हे आमचे लोकप्रतिनिधी आहे आणि पुढच्या वेळी त्यांना वोट देऊ.
विनीताजी, तुम्ही पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगरमधून त्यांना अटक देखील केली आणि त्यांना अवघ्या काही तासात पुण्यात देखील आणलं जाणार आहे. दॅट इज सो गुड न्यूज. आणि आय होप की पोलीस कमिशनर टेक्स द प्रॉपर ऍक्शन आणि कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सच्या खाली न येऊन त्यांनी बरोबर फास्ट ट्रॅक मुवमेंट करावी. आम्ही सगळे नागरिक त्यांना सपोर्ट करू. आणि हे सगळं सिटीजन प्रेशरमुळे पण झालेलं आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट द पोलीस कमिशनर इज गोइंग ऑन द राईट पाथ. निश्चितच खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. विनीता देशमुख जी आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या होत्या. आपण पाहतोय पुणे खरं तर पोर्शे कार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे विशाल अग्रवाल याला आता पोलिसांनी अटक केली असून त्याला पुण्यात देखील आणलं जाणार आहे. या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र सुनील टिंगरेंनी मात्र संपूर्ण आरोप फेटाळले आहेत. माझा त्या संदर्भात माझी कोणतीही त्या ठिकाणी माहिती देण्यात आली नाही. अर्थातच माझा राजकीय पद्धतीनं प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. या बातमी संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास बुलेटिनमध्ये आता मी इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.